आपण जालन्याला जाऊया. आई कुठल्या पद्धतीने इथून निघून गेली माहिती आहे ना मला. मुंबईचं ठीक आहे का, इथे कोणाला कोणाबद्दल काही पडलेलं नसतं. पण जालन्यात तसं नाही आहे. लोक जोडलेले आहेत एकमेकांना, अजून आपुलकी आहे. हे सगळं लपवता नाही येणार का? मग काय करायचं समीर? अशोक, आपण पुन्हा शून्यावरून उभं राहिलो आता. आणि वकिलांच्या म्हणण्याप्रमाणे आपली बाजू कमकुवत आहे, बरोबर? काही सुचत नाही ग, डोकं एकदम कामातनच गेलंय माझं. समीर, मला एक मार्ग दिसतोय. मनसा, चहा. हरदासाची कथा परत त्या अश्विनीवर येऊन ठेपली. अगं जोर जबरदस्तीनं तिचं बाळ आणायचं म्हणजे तिची हाय लागणारच. मनसा, नका ना असं बोलू. मग काय बोलू? हे बघ, माझी काहीही मतं असतील, पण त्या मुलीला कायद्याचा धाक धपटशा दाखवून तिच्या कुशीतलं बाळ आणायचं काय चालवलं काय तुम्ही? मला तर नाही पटत हे. माझं सुद्धा चित्त थारावर नाहीये मनसा. मीराला सुद्धा पटत नाहीये. पण मुलांसमोर आपलं नाही चालत. खरं म्हणजे पहिल्यापासूनच मूल दत्तक घ्यावं असं माझं मत होतं. तसं मी सुचवलं पण होतं, पण नाही ऐकलं मुलांनी. मीरानी असं अनेक वेळा सुचवून पाहिलं, पण का कोण जाणे, नाहीच ऐकलं त्यांनी. खोट्या आशेवर राहिले. मनसा, शेवटी प्रत्येकाला स्वतःचे डिसिजन स्वतःच घ्यायचे असतात. एका मर्यादेनंतर नाही लादू शकत आपण मुलांवर आपली मतं. त्यांना होणाऱ्या यातना मात्र उघड्या डोळ्यांनी पाहाव्या लागतात. तुला खरंच असं वाटतं अशोक? हो, आपण मीराताईंकडे गेलो ना तर नक्की काहीतरी मार्ग निघेल. ती मीरा पण त्या प्रधानांच्या फॅमिलीतलीच आहे ना. खरं सांगू का, त्या फॅमिलीतल्या कोणावरही माझा विश्वास नाहीये. मला मान्य आहे समीर, पण आपल्याला काहीतरी मार्ग काढायलाच हवा ना. देव न करो पण उद्याच्या उद्या आपल्याला हे घर सोडायला लागलं तर आपण तेव्हा जास्त खचलेले असू. त्यापेक्षा तोपर्यंत आपल्या हातात जेवढं आहे, जेवढं शक्य होईल तेवढं सगळं करूया आपण. आशू, पण तिथे काही वाईट नको घडायला. जेवढं वाईट घडायचं होतं ते घडून गेलं. आपण प्रयत्न तरी करून बघूया. मीराताई, तुम्हाला माझी बाजू ही माहिती आणि मिसेस प्रधानांची बाजू ही माहिती आहे. शिवाय तुम्ही नेहमीच समतोल विचार करता. तर तुम्हीच सांगा, यातून आम्ही काय मार्ग काढू?
डॉक्टर मीरा, हे कायद्याचा धाक दाखवून आमच्यापासून अन्वयला लांब करायचा प्रयत्न करतायत आणि कुठल्याही परिस्थितीत मी हे होऊ देणार नाही. अन्वयला मी माझा मुलगा मानतो पूर्णत्वाने. मी नाही हे होऊ देणार. शांत व्हा मिस्टर समीर. तुमची मनस्थिती समजू शकते मला. एक डॉक्टर म्हणून, एक बहीण म्हणून आणि एक स्त्री म्हणून कुणालाही न दुखावता ही केस मला सोडवायची. सुदैवाने तुम्ही दोघांनी माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवल्यामुळे मी यातून काहीतरी मार्ग काढू शकेन असा विश्वास वाटतो मला. अमोघनी कायद्याचा आधार घ्यायचं ठरवल्यापासून मी सुद्धा अस्वस्थच होते. पण त्याचबरोबर एकीकडे मला नमिताची परिस्थिती दिसत होती आणि दुसरीकडे तुम्ही दोघांनी एकत्र येण्यासाठी, संसार मांडण्यासाठी कोणतं अग्निदिव्य केलंय हेही मला माहिती होतं. त्यामुळे काही झालं तरी मला योग्य मार्ग सुचत नव्हता. आणि एक मार्ग आता दिसतोय, पण तो अवघड आहे, धक्कादायकही आहे. पण मला असं वाटतं की तेवढा एकच पर्याय व्यवहार्य आहे. कोणता? आशू, समीर, तुम्ही दोघं आज एका विचित्र परिस्थितीत सापडलात. नोकरी आणि घर गमावण्याबरोबरच करारामुळे बाळही गमावण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला गोड बोलून ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करू नका. नाही, अजिबात नाही. मी फक्त तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करते की कुठलाही पूर्वग्रह न ठेवता वस्तुस्थिती काय आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करा मिस्टर समीर. जसं नमिता जवळपास वेडी झाली हे खरं आहे, तशीच मी जी तुमची परिस्थिती सांगितली ती सुद्धा खोटी नाहीये मिस्टर समीर. आणि त्यामुळे तुमच्याकडेही ऑप्शन्स कमीच आहेत, राईट? सॉरी डॉक्टर, प्लीज गो अहेड. ऑल राईट. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही जर केस लढायची ठरवली तर तुमच्याकडे पैसा नाहीये, घरही जाईल, नोकरीचा शोध आणि बाळाची जबाबदारी, शिवाय केस वर्षानुवर्ष चालू शकते. आणि तिकडे नमितासाठी मात्र जाणारा प्रत्येक क्षण मोलाचा आहे. तेव्हा मिस्टर समीर, मी असं सुचवते की बाळाला घेऊन तुम्ही आणि आशुनी प्रधानांकडे राहावं. काय? हे अशक्य आहे. असं वाटतंय तुम्हाला, पण मी काय म्हणते ते पूर्ण ऐकून घ्या. तुम्ही दोघांनी प्रधानांकडे राहायला यावं आणि त्या बदल्यात प्रधानांनी तुम्हाला कायदा दाखवणार नाही असं प्रॉमिस द्यावं.
तुम्ही दोघं जर बाळाला घेऊन तिथे राहायला आलात तर बाळ तुमच्या डोळ्यासमोर राहील आणि नमितालाही ते बाळ मिळेल. एक डॉक्टर म्हणून मी हे खात्रीने तुम्हाला सांगू शकते मिस्टर समीर की बाळ जवळ आल्यानंतर नमिता झपाट्याने बरी होईल, कारण तो आपल्या ट्रीटमेंटचा एक भाग आहे. आपले सायकियाट्रिस्ट डॉक्टर भागवत हे आपल्याबरोबर असतील आणि नमिता पूर्ण बरी झाली की एक बाळ दत्तक घेण्यासाठी शुभंकर तिचं मन वळवेल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन जाऊ शकता. पण जर मिसेस नमिता प्रधान वेळेवर बऱ्या नाही झाल्या तर? दुर्दैवाने तसं झालंच तर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे मिस्टर समीर. तुम्ही कधीही तुमच्या बाळाला घेऊन जाऊ शकता. तुम्ही अर्थातच विचार करून निर्णय घ्या, पण खरंच वेळ खूप कमी आहे आणि माझी खात्री आहे की तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल. दादा, बोलायचं होतं थोडं. बोल ना मग. आशू आणि समीर मला भेटायला आले होते आज. काय? हो, ती दोघं पण खूप अस्वस्थ आहेत रे. समीरनी नोकरी तर सोडलीच आहे, घरही जाईल, पण दोघंही मानी आहेत आणि हे सगळं फेस करायची त्यांची तयारी आहे. पण करारामुळे कोंडीत सापडलेत आणि कायद्याच्या जोरावर आपण बाळ घेऊन जाणार यामुळे हादरले सुद्धा आहेत आणि दुखावले सुद्धा आहेत. मग मीरा, तुला काय वाटतं? हे सगळं मी खूप आनंदाने करतोय. हे बघ, तू रागवू नको, पण तुझ्याविषयी त्यांच्या मनात अढी असणं स्वाभाविक नाहीये का? अरे पण मी काय करू? सगळ्या बाजूने मीच अडकलोय. तोच उपाय घेऊन आलीये मी, काय करायचं हे ठरवण्यासाठी. म्हणजे गप्पा व्हायला झालाय आशू. नियतीने आपल्याला अशा वळणावर उभं केलंय की मागे वळून पाहता येत नाही आणि पुढेही जाता येत नाही. पण काय करायचं आशू? समीर, यावेळी तू जो निर्णय घेशील तोच माझा निर्णय असेल. आशू, कोणता निर्णय घ्यायचा तेच कळत नाहीये ना. तू जो घेशील तो. अगं पण आशू. समीर, कष्ट करायला आणि काटकसरीने राहायला माझी पूर्ण तयारी आहे. त्याला कधीच ना नाही. आणि मला तुझ्या हिमतीवर पूर्ण विश्वास आहे. फक्त आपण तिघे खऱ्या अर्थाने एकत्र असू तर कुठेही असलो तरी सुखी राहू हे मला माहिती आहे.
आशू हे तुझं प्रेम बोलतंय का? पण प्रॅक्टिकली स्पीकिंग मला तरी असं वाटतं की डॉक्टर मीराने दिलेला पर्याय जो आहे ना तो आपल्याला स्वीकारायला लागणार आहे. त्या प्रधानांच्या घरी राहायला जायचं असा विचार करूनच डोकं भाणभाणायला लागलंय माझं. एक सांगू, मला सुद्धा मीराताईंनी सांगितलेला पर्यायच दिसतोय डोळ्यासमोर. दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे. मी तुझ्या इतका भाबडा नाही आहे आशू. सगळा सोयीचा आणि गरजेचा मामला आहे. आपल्याला डॉक्टर मीरांनी जे सांगितलंय तो सगळं वचननामा आहे, सगळं तोंडी आहे. तसं झालं तर ठीक, नाहीतर काय. तो अमोघ आणि शुभंकर आहेतच कायद्याचा बडगा उगारून तयार. काय निर्णय घ्यावा काही कळत नाही. आशू आणि समीरला मी एक पर्याय सुचवलाय. म्हणजे पर्याय तोच आहे, मी हमी घेतली आहे. मीरा, कसली हमी? दादा, आशू आणि समीरनी त्यांचं बाळ घेऊन इकडे यावं असं सुचवलंय मी त्यांना. मला माहिती आहे सुरुवातीला सगळ्यांनाच हे खूप अवघड वाटेल, पण त्यामुळे आशूचं बाळ 24 तास तिच्या नजरेसमोर राहील आणि त्याचबरोबर नमितालाही बाळ मिळेल. माझी खात्री आहे की बाळ मिळाल्यावर 2 ते 4 महिन्यात नमिता पूर्ण बरी होईल. डॉक्टर भागवतांच्या मदतीने ती सत्य नक्की स्वीकारेल दादा, मला कुठलीही शंका वाटत नाही. मीरा, तुला खरंच वाटतंय की हे असं होईल? हो दादा, डॉक्टर भागवत हे खूप हुशार आणि यशस्वी मानसोपचार तज्ज्ञ आहेत. माझ्याकडच्या कितीतरी कॉम्प्लिकेटेड केसेस त्यांनी यशस्वीरित्या ट्रीट केल्या आहेत. त्यांच्या मदतीने नमिता नक्कीच पूर्ण बरी होईल. आणि नमिता पूर्ण बरी झाली ना की तुम्ही दोघं एक गोडसं बाळ दत्तक घ्या दादा. आशू आणि समीरला त्यांचं बाळ घेऊन जाऊ दे. मी हमी दिली आहे तशी की तुमचं बाळ आणि तुमचा सन्मान याला धक्का लागणार नाही. आणि बाळाला घेऊन तुम्ही इथे आलात तर आम्ही करार कायमचा मोडीत काढू. अनुबंध म्हणजे करार दादा. पण या कोरड्या व्यवहारी अनुबंधाचं रूपांतर आपण ऋणानुबंधात करूया ना. मी तुझ्या वतीने शब्द दिलाय त्यांना आणि माझी खात्री आहे आशू आणि समीर माझा शब्द खाली पडू देणार नाहीत. मीरा, तू म्हणतेस तसं खरंच झालं ना तर हा गुंता अगदी सहज सुटेल आणि त्याला कारण तू असशील. थँक्यू व्हेरी मच.